आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. सकाळीच लवकर उठून दारातलं सगळं आवरून घेतलं. त्यानंतर मग खिचडी बनवायला घेतली. आमच्याकडे खिचडी असली ना, की म्हणजे दोघांचा उपवास असला तर मुलांना मी चपाती भाजी असं काही करत बसत नाही, कारण त्यांना पण खिचडी आवडते. त्यामुळे मग दोघांना मी खिचडी देते आणि आमटी भात असं देते. तर आज चपाती वगैरे काहीच करायचं नव्हतं. खिचडी तयार झाली आणि एकीकडे चहा ठेवला आणि दारातला उंबरा पुजायला घेतला. उंबरा धुवून घेतला, त्याला हळद कुंकू लावलं आणि उंबऱ्यावर रांगोळी काढली. दारामध्ये रांगोळी काढायला मला आवडते. आमच्या इथे रांगोळी रोज काढतात सगळेजण. पण माझी दारातली फरशी जी आहे ती पांढऱ्या कलरची आहे आणि पांढरी कलरची रांगोळी ते उठून दिसत नाही. मग कलरची रांगोळी काढायला लागते आणि कलरची काढली तरी सुद्धा ती मुलं ठेवत नाही. त्यामुळे शक्यतो मी काढतच नाही. काही ते सण वगैरे असेल तेव्हाच काढते. उंबरा धुतलेलं पाणी जे आहे ते झाडांना घातलं हातासरशी, म्हणजे झाडांना पाणी घालायचं लक्षात राहत नाही कामामध्ये एकदा गुंतलं की. त्यामुळे झाडांना पाणीसुद्धा घालून घेतलं. माझ्या घराच्या मागे मी बरीच रोपं लावलेली आहेत. त्यामध्ये आंब्याचं रोपसुद्धा आहे. त्याची पानं काढायची होती मला पूजेसाठी, तर त्याची पानंसुद्धा काढून घेतली. पूजेची तयारी केली आणि त्यानंतर पूजासुद्धा छान अशी मांडून घेतली. संध्याकाळी गुलाबजामुन करायचा बेत होता, त्यामुळे लवकरच जेवणाला घातलं होतं. आणि माझ्या मावस सासूबाई आहेत त्या गावावरून आल्या होत्या, तर त्यांनासुद्धा जेवायला बोललं होतं. त्यामुळे लवकर जेवण मी करायला चालू केलं होतं. जेवण झालं नैवेद्य बाजूला काढून ठेवला आणि त्या तिघांना जेवायला वाढलं, कारण त्या लवकर निघणार होत्या. त्यानंतर गुरुवारच्या व्रतकथेचं पुस्तक वाचायला घेतलं. आमच्याकडे संध्याकाळी पुस्तक वाचतात. पुस्तक वाचलं आणि त्यानंतर नैवेद्य दाखवला. प्रेमसुद्धा माझ्यासोबत बसला होता पुस्तक वाचताना. आणि त्यानंतर मग आम्ही रात्री जेवण केलं. जेवण केल्यानंतर आम्ही फेरी मारायला बाहेर निघालो. तर आज आहे गुरुवार, म्हटलं की फेरी मारता मारता आमच्या जवळच एक 5-10 मिनिटाच्या अंतरावरती दत्तांचं मंदिर आहे, तिकडे जाऊन दर्शन घेऊन येऊया. कधी कधी ठरवून सुद्धा जाणं होत नाही किंवा ती कामं होत नाहीत आणि अचानक असं मनात आलं की लगेच ती कामं होतात किंवा जाणं होतं. दर्शन घेतलं आणि या दोघांची मस्ती सुरू झाली होती. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.